तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला राज्यातील पावसाचा जोर हा पुन्हा एकदा आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे। परत एकदा पावसाचा जोर आपल्याला सक्रिय होतोय, परत एकदा मध्यम ते जोरदार अशा पावसाचं वातावरण आपल्याला सक्रिय होतंय। तर काही भागामध्ये स्थानिक पावसाला पोषक वातावरण तयार होतंय। पावसाचा जोर कालच्यापेक्षा अधिक व्याप्ती आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। तालुके व जिल्हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुम्हाला विनंती मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहत आहात ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या भागाचा आढावा देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत असतो। तर मित्रांनो, सविस्तर माहिती बघितलं तर सध्या स्थितीला आपण देगलूरच्या जवळ आपल्याला ढगाळ वातावरण वाढत चाललेलं आहे। लवकरच पावसाला पोषक वातावरण या भागात होणार आहे। तसेच आपण देगलूर पासून काही अंतरावर निजामाबादचा जो भाग आहे या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस सुरू आहे। तोच पाऊस आपल्याला इकडे देखील प्रभाव टाकताना पाहायला मिळतोय। तसेच उदगीर, लातूर, पेठचा भाग असेल या पट्ट्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाला वातावरण सक्रिय होते। तसेच उमरखेड या भागामध्ये देखील आपल्याला काही भागात पाऊस सुरू देखील झालेला आहे, मात्र सर्वदूर नाहीये। तसेच आपण जसं की बघू शकता स्क्रीनवरती गडचिरोलीचा भाग असेल, सिंधवाच्या भागात देखील जोरदार पावसाला आपल्याला सुरुवात झालेली आहे। अशा प्रकारेच पावसाळी वातावरण आपल्याला इथून पुढे हळूहळू वाढत जाईल। 1 ते 2 तासात अजून देखील तीव्रता वाढत जाईल। गरमीची लेवल देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात, थेंबांची जाडी देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। तसेच सध्या ECMWF मॉडेलनुसार जर पाहिलं तर आपल्याला जो सर्वात पहिला भाग आहे तो केज तालुका असेल, केज बीडचा भाग असेल, जामखेड या भागात देखील चांगली स्थिती आपल्याला पाहायला मिळते। मध्यम ते काही ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळते। तर नांदेड, परळी, अहमदपूरच्या भागात देखील आपल्याला मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार अशा पावसाची शक्यता पाहायला मिळते। पावसाला पोषक वातावरण सक्रिय होईल। तसेच उमरखेड, देगलूर, अहमदपूर, लातूर, उदगीरचा राहिलेला भाग, तुळजापूर, सोलापूर या पट्ट्यात देखील आपल्याला मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे। तसेच इंदापूरकडे देखील आपल्याला स्थानिक वातावरणाचा प्रभाव हा अधिक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय। अक्कलकोटचा जो भाग आहे या पट्ट्यात देखील आपल्याला जोरदार पाऊस पाहायला मिळेल। तसेच जतचा भाग असेल, सोलापूर जिल्ह्यातील काही भागामध्ये आपल्याला रात्री देखील पाऊस झालेला आहे, अजून देखील त्याच प्रमाणात व्याप्ती राहणार आहे। तर आपण जसं की बघू शकता कोल्हापूरचा भाग आहे, सांगली, इस्लामपूर, तासेगाव, कोचीचा भाग असेल, विटा, कराड, जत, सांगली या भागात, पाटणा, सातारा, वडूज या भागात देखील, चिपळूण या भागामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते। तीव्रता देखील आपल्याला अधिक राहण्याचा अंदाज आहे। तसेच चांदवडचा भाग असेल, खेड, सातारा, वडूजचा उर्वरित भाग, गोरेगाव, लवासा, सासवड, पुणे, रोहा, पेण, खोपोली या भागामध्ये सुद्धा आपल्याला स्थानिक वातावरणाचा प्रभाव आज आपल्याला अधिक पाहायला मिळतो। याची व्याप्ती उद्या देखील आपल्याला वाढत जाणार आहे। तसेच सासवड, पुणे, शिवपूरचा भाग असेल या ठिकाणी सुद्धा आपल्याला स्थानिक वातावरणाला पोषक वातावरण आहे। पुढील 3 तासात जर पाहिलं तर आपण बीड जिल्ह्यातील काही भागात पाऊस राहील। तसेच आपल्याला लातूर, तुळजापूर, पंढरपूरच्या भागात देखील आपल्याला पाऊस राहणार आहे, मात्र सांगली जिल्ह्यात जोर वाढेल, जतच्या भागात थोडासा जोर वाढेल असा अंदाज सध्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय। तुम्ही व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्या भागाचा देखील आढावा जाणून घेत असतो। तर मित्रांनो, राहिलेले जिल्हे आपण जर पाहिलं, नागपूर, गोंदियाचा भाग असेल, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, हिंगोलीचा भाग असेल, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यादेवीनगर, नाशिक, मालेगाव, जळगाव, नंदुरबारचा भाग असेल, धुळे, साक्रीचा भाग असेल, आपल्याला मालेगाव या पट्ट्यात एका दुसऱ्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच बहुतांश भागांमध्ये आपल्याला उघडीप देखील आपल्याला पाहायला मिळते। उन्हाचा कडाका देखील आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय। सर्वदूर जोरदार पावसाला वातावरण सध्या स्थितीला नाही, फक्त पाऊस बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा या पट्ट्यात आपल्याला पाहायला मिळते। तर परभणीच्या राहिलेल्या भागात, चंद्रपूर, यवतमाळ तसेच गडचिरोलीच्या भागात आपल्याला पावसाचे वातावरण पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।